नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने इडली सांबार कसा करायचा हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. हे बघू शकता, अशा प्रकारे इडली फुगलेली आहे. याचे एका साईजवरून आपल्याला समजतं की इडली ही छान मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला जे आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि उडदाची डाळ घ्यायची आहे. आपल्याला यादी भिजत टाकायचे. हे बघू शकता, हे जाड तांदूळ आहे. तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे असलेले कोणतेही जाड तांदूळ तुम्ही वापरू शकता किंवा वेगळे इडलीचे तांदूळ भेटतात मार्केटमध्ये ते वापरू शकता. रेशनचे तांदूळ वापरू शकता. फक्त हे लक्षात ठेवायचं की तांदूळ जाड असले पाहिजे. हे बघू शकता, वाटीच्या साहाय्याने आपण हे मोजून घेतले आहे. मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, निवडून घेतलेले आहे. आणि ही उडदाची डाळ आहे, हिलासुद्धा साफ करून घेतली आहे, निवडून घेतली आहे. ही 1 वाटी किंवा अर्धी वाटी घ्यायची आहे. मी ही अर्धी वाटी घेतलेली आहे. जास्त डाळ टाकली तर इडल्या चिकट होतात, म्हणून मी 4 वाटी तांदळाला जे आहे अर्धी वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे. 3 वाटी तांदूळ घेतले तर त्याचं डाळ कमी करायची. डाळचा रेशो असा आहे की 4 वाटी तांदूळाला अर्धी वाटी ही डाळ टाकायची आहे. आपल्याला हिला छान चोळून चोळून धुवायचे आहे. उडदाच्या डाळीला बघू शकता, उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत टाकायचे आहेत पाण्यामध्ये. हे बघू शकता, 7 ते 8 तास. तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील. आणि चॅनलला एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे फ्री आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवत टाकायचे आहे. 3 ते 4 वेळा चोळून नीट धुवून घ्यायचे, कारण की त्याच्यावर पावडर वगैरे लावलेली असते. अशा प्रकारे नीट तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, नंतर ते भिजत टाकायचे आहेत. पाणी खूप टाकायचं आहे, पाणी टाकायला कंजूस करायची नाही, तर तांदूळ आणि डाळ नीट भिजत नाही. अशा प्रकारे डाळसुद्धा नीट चोळून घ्यायची आहे. तुम्ही जर नीट डाळ चोळून धुवून घेतली नाही तर ती डाळ नीट भिजत नाही, त्याला पावडर लावलेली असते. बघू शकता, अशा प्रकारे नीट डाळ धुवून घेतली आहे. 3 ते 4 तास डाळ छान पद्धतीने भिजून जाते. उन्हाळा असेल तर खूप लवकर भिजते. 3 तासात 2 तासात डाळ भिजून जाते, पण तांदूळ भिजायला आपल्याला थोडा वेळ लागतो. तांदूळच्या वर 3 पेरं पाणी ठेवायचं आहे आणि ते तांदूळ आपल्याला नीट भिजायला हवे. ते फुगून येतात भिजल्यानंतर. हे बघू शकता, किती मी पाणी ठेवलेले आहे. तांदूळच्यावर 3 पेरं मी पाणी ठेवलेले आहे, म्हणजे ते तांदूळ छान भिजायला पाहिजे. 3 ते 4 तास लागतात भिजायला थंडीमध्ये, आणि उन्हाळ्यामध्ये 2 तासामध्ये डाळ आणि तांदूळ भिजून जातात, कारण की उष्णता असते. थंडीमध्ये जर तुम्ही कळत असाल तर त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकू शकता, इनो टाकू शकता. मी जे आहे इनो. अशा पद्धतीने छान पद्धतीने ते बघा, तांदूळ छान फुलून आलेले आहेत. आपल्याला असे बोटाने तोडून बघायचे आहे की तांदूळ भिजलेले आहे की नाही. छान पद्धतीने 4 तासात हे भिजून गेले. थंडीचे दिवस असल्यामुळे थोडा वेळ लागतो. डाळ आणि तांदूळ चेक करून घ्यायचे भिजले की नाही बारीक करण्यापूर्वी. चेक करूनच बारीक करायचे, कारण की जर भिजले नसतील तर आपली डाळ तांदूळ नीट बारीक होत नाही. आधी जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ बारीक करून घेणार आहोत. हे बघा, मी छान डाळ बारीक करून घेतलेली आहे. थोडे थोडे पाणी टाकून डाळ बारीक करायची आहे. पाणी टाकूनच बारीक करायची, नाही तर मिक्सरचे भांडे जाम होते उडदाची डाळ करताना. हे बघू शकता, अशा प्रकारे छान पद्धतीने चिकन पद्धतीने डाळ मी बारीक करून घेतलेली आहे. छोटं भांडं असलं तर थोडी थोडी डाळ टाकून बारीक करायचे. मोठं भांडं असलं तर सर्व डाळ तुम्ही एकसाथ टाकू शकता. नंतर डाळ टाकल्यानंतर तांदूळ बारीक करायचे आहेत त्याच भांड्यामध्ये, म्हणजे जे डाळ जर चिटकलेले असते ते सर्व ते तांदूळ टाकल्यामुळे जे आहे निघून जाते. ही सुद्धा एक छान टीप आहे, कारण की आधी डाळ बारीक केल्यामुळे जे आहे तांदूळ नंतर बारीक करायचे. हे बघू शकता, अशा प्रकारे थोडे रवाळ आपल्याला ठेवायचे. हे जास्त जाडसर रवाळ नाही ठेवायचे. आपल्याला रवा ठेवायचे आहे. आपली इडली छान सॉफ्ट झाली पाहिजे, त्यामुळे नीट बारीक करून घ्यायचे आहे. पण थोडे थोडे पाणी टाकून बारीक करून घ्यायचे आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने सर्व एका भांड्यात नंतर मिक्स करायचे. भिजत टाकताना वेगवेगळे भिजत टाकायचे, बारीक करताना पण वेगवेगळे बारीक करायचे. पण जेव्हा एका भांड्यात आपण फुगायला ठेवणार आहोत तेव्हा ते एकत्र करायचे आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी सर्व पद्धतीने, हे बघू शकता तुम्ही, एका भांड्यामध्ये मी हे सर्व जे आहे एकत्र करून घेतलेले आहे. हे बघू शकता, 2 इंच जागा ठेवलेली आहे. एका भांड्यात जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही वेगळे दुसरे भांडे घेऊ शकता. हे बघू शकता, अशा प्रकारे मी याच्यावर झाकण ठेवत आहे. थंडीचे दिवस आहेत म्हणून मी याला नीट झाकून ठेवणार आहे आणि याच्या खाली ताट ठेवणार आहे, कारण की जरी फुगून आले तर ते खाली सांडायला नको. त्याच्यावर मी कापड झाकून ठेवणार आहे, आणि थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ फुगत नाही. अशा प्रकारे मी याच्यावर कापड झाकून ठेवणार आहे, तर की छान मस्तपैकी फुगून येईल. यासाठी फुगून आले की आपल्या इडल्याही छान फुगून येतात, छान लुसलुशीत होतात. तुम्ही बघू शकता, आपल्याला ज्या भांड्यात आपण ठेवणार आहोत त्या भांड्यात जागा ठेवायची आहे. त्याच्या खाली ताटसुद्धा ठेवायचे आहे. मोठा डबा जर घेतला तुम्ही स्टीलचा तर काही वांधाच नाही. हे बघू शकता कशा पद्धतीने फुगून आलेले आहे. मी रात्री ही बारीक केलेली होती 8, 8:30, 9च्या आसपास, आणि सकाळी बघू शकता तुम्ही, सकाळी 8, 8:30च्या आसपास हे बघू शकता पूर्ण पद्धतीने. हे बघू शकता, पूर्ण जाळी आलेली आहे. त्या पिठाला किती छान पद्धतीने फुगून आलेले आहे. त्याच्यामध्ये हवा आहे, एअर टाईट आहे छान. मी खाली ताटली ठेवली, त्यामुळे थोडेफार जे आहे ते
खाली सांडलेलेच आहे उगवून वगैरे, पण ताटली ठेवले मी त्यामुळे वाया गेले नाही आणि जागाही काही खराब झालेली नाही आहे. बघू शकता खूप छान पद्धतीने जाळी आलेली आहे. किती छान हे पीठ फुगून आलेलं आहे. सोडा वगैरे काहीच टाकले नाही, फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ याचं हे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. 12 तासामध्ये ही छान पद्धतीने फुगून आले. थंडीचे दिवससुद्धा हे फुगून आले, कारण की आपण त्याच्यावर जे आहे रुमाल झाकला आहे आणि त्या भांड्याच्या खाली एक ताट ठेवले होते, त्याच्याने ते फुगून आले. हे बघू शकता ते भांड्यामध्ये हलवता येत नव्हते म्हणून मी वेगळ्या भांड्यात अर्धे काढून घेतले आणि ह्या भांड्यात अर्धे ठेवलेले आहे. अशा पद्धतीने हे छान फुगून आले. जर हे फुगून नाही आले किंवा जर तुम्ही जर रुमाल वगैरे टाकायला विसरलात, तुम्ही त्याच्यामध्ये इनो मिक्स करू शकता. मला इनो मिक्स करायची गरज नाही आहे. हे बघू शकता मीठ टाकलेले आहे मी. आता तुम्हाला तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठ टाकू शकता. मी एवढ्याला फक्त अर्धा चमचा मीठ टाकले आहे. का तर आपण इडली जी आहे ती नुसती खाते, आपण चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर खातो, त्याच्यामध्ये मीठ असते. त्यामुळे इडलीमध्ये मीठ कधीच जास्त टाकू नये. प्रमाणचे टाकावे किंवा चवीप्रमाणे टाकावे. एवढ्या बॅटरला मी अर्धा चमचा मीठ टाकले. मी यातले अर्धे बॅटर काढून घेतले होते. बघू शकता किती छान पीस आलेला आहे. मला इनो टाकायची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी फुगून आलेले आहे. हे बघू शकता जर फुगून आले नसते तर पूर्ण पुडी मला टाकावी लागली असती. एवढ्या याला अर्धा चमचा टाकावा लागला असता, पण आता फुगलेले आहे त्यामुळे टाकायची गरज नाही आहे. पण जर तुमचे जर फुगले नसेल तर तुम्ही हे टाकू शकता, म्हणजे छान येऊ शकता. अशा प्रकारे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये खाली पाणी ठेवलं आहे. इडली स्टँड आहे. इडली स्टँडला हलके तेलाचं हात लावून घ्यायचं आहे, तेल फिरून घ्यायचं आहे सर्व इडली स्टँडला, आणि मग जे आहे आपल्याला त्यात इडलीचे बॅटर टाकायचे आहे आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचे आहे. कुकरला शिट्टी नाही लावायची आहे. हे बघू शकता अशा प्रकारे जे आहे मी इडली स्टँडमध्ये इडलीचे बॅटर भरून घेतलेले आहे. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचे आहे की एकावर एक इडल्या नाही ठेवायच्या. इडलीचे जे छिद्रे असतात स्टँडला, ते छिद्रीच्यावर इडली आणि इडलीच्यावर परत छिद्रे अशा प्रकारे ठेवायचे आहे, म्हणजे ते छान फुगतील आणि एकमेकाला चिटकणार नाहीत. बघू शकता इडलीच्या स्टँड मी कशा पद्धतीने ठेवलेले आहे. आता पाणी जे आहे ते थोडे उकळलेले आहे. त्याच्यामध्ये कुकरमध्ये आपण हे इडलीचे स्टँड ठेवून देणार आहोत. इडलीचे स्टँड ठेवल्यावर आता आपण कुकर लावून घेणार आहोत. कुकरला शिट्टी लावायची नाही आहे आणि अशा प्रकारे 10 ते 15 मिनटं आपल्याला हे वाफायला ठेवायचे आहे. वाफायला ठेवल्यावर इडली छान प्रकारे फुगून येईलच. बघू शकता इडली निघून आलेली आहे. वाफल्यानंतर बाहेर काढून घ्यायचे आहे. 5-1 मिनटं थंड व्हायला ठेवायचे. त्यानंतर इडल्या काढायच्या आहेत. लगेच इडल्या काढायच्या नाही आहेत. एक तर त्या गरम असतात, निघत पण नाहीत आणि चिटकून जातात. 5-1 मिनटं काढून ठेवल्यानंतर त्या छान पद्धतीने निघून येतात, सुटून येतात. आणि हे बघू शकता मी अर्धी कापून दाखवलेली आहे, कशा पद्धतीने फुगलेली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे. जा आकार तुम्ही बघू शकता मी आधीमधून कापून दाखवलेली आहे. बघा स्पंजप्रमाणे दाबली जात आहे. इनो वगैरे काहीही टाकलेले नाही आहे, सोडा टाकलेला नाही आहे, बेकिंग पावडर टाकलेली नाही आहे, इनो टाकलेलं नाही, काहीच नाही. खूप छान हेल्दी पौष्टिक तयार झालेली आहे. आता आपण जे हे सांबार करायचे बी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे सांबार करायचं आहे. हे बघू शकता मी एक वाळलेली गवार आहे माझ्याकडे. तर ताजी गवार नव्हती म्हणून मी वाळलेली गवार होती ती पाण्यात भिजत टाकली. चिंच थोडीशी भिजत टाकलेली आहे सांबारमध्ये टाकण्यासाठी. आणि जी आहे चणा डाळ, आपल्याला काही लोक चणा डाळ करतात किंवा गंगाफळ, भाज्या, वेगवेगळ्या भाज्या आहेत. गंगाफळ एवढे नाही घेणार मी, थोडेसेच घेणार आहे. 2 टमाटे घेतले आहेत, 2 बटाटे घेतले आहेत, थोडीशी फ्लॉवर घेतलेली आहे आणि गवार जी आहे ती पाण्यात भिजत टाकलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला तूर डाळ घेतली आहे मी. तूर डाळचं करणार, काही लोक मसूर डाळचं करतात, मी तूर डाळचं करणार आहे. कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी. अशा पद्धतीने आपल्याला आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घ्यायच्या आहे. कांदे घेतले आहे मी, 2 कांदे पण टाकणार आहे. कांदे टाकल्याने छान लागतो सांबार. आणि तूर डाळ आहे ती तूर डाळ मी अर्धी वाटी घेतली आहे. हे बघू शकता गंगाफळ मी एवढे घेतले आहे आणि एवढे बाकीचे अर्धे राहू दिले आहे, कारण की सगळ्या भाज्या टाकल्या कधी सांबार वाढतो आणि घट्टपणा येतो त्याला. 2 बटाटे कापून घेतले आहे, त्यामुळे थोड्या भाज्या घेतल्या आहेत. आणि ही अर्धी वाटी जी आहे तूर डाळ मी भिजत टाकली होती थोड्या वेळ, म्हणजे ती लवकर शिजेल. भिजत टाकून धुवून घ्यायची आहे. सर्व भाज्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. हे बघू शकता मी सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत. बटाटे धुवून घेतले आहे. बटाटे आहे छोट्या कुकरमध्ये आपल्याला डायरेक्ट शिजायला टाकायचे आहे. तशा पद्धतीने डाळ टाकायची आहे. गंगाफळ टाकले आहे, भाज्या टाकल्या आहे. बाकी तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या सर्व तुम्ही टाकू शकता. टमाटर टाकू शकता, पण टमाटर टाकताना एक लक्षात ठेवायची की टमाटा कमी टाकायचा. टमाटा जास्त टाकला तर तो सांबार आंबट लागू शकतो किंवा खूप गोड लागू शकतो, कारण की टमाटर गोड किंवा आंबट असू शकतं. आपल्याला त्या चिंचही टाकायची आहे चवीसाठी. चिंच टाकली की एक वेगळी चव येते, एक वेगळा टेक्स्चर येतो. कांदा टाकलेला आहे. कांदा जाड बारीक तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. ही गवार टाकली आहे मी, ती पाण्यात भिजत ठेवली होती, कोरडी गवार होती माझ्याकडे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर सुकवलेल्या भाज्या असतील त्यासुद्धा पाण्यात भिजत टाकून मग तुम्ही याच्यात टाकू शकता. आणि पाणी टाकायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला भाज्यांच्या वर पाणी टाकायचे आहे, म्हणजे भाज्या छान पद्धतीने शिजून जातील. जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे, फक्त भाज्या जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्यांच्या वरपर्यंत पाणी यायला पाहिजे. अशा प्रकारे वरच्या 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. डाळ पण छान शिजली पाहिजे आणि भाज्या पण छान शिजल्या पाहिजे. अशा प्रकारे मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. डाळ पण शिजली आहे, भाज्या पण शिजल्या आहे, तुम्ही बघू शकता. आता शिट्ट्या काढल्यानंतर थोडं थंड होऊ द्यायचे. मग त्याच्यामध्ये मी तिखट टाकले आहे, मी 1.5 चमचा तिखट टाकले आहे. आणि एव्हरेस्ट सांबार मसाला हा मी याच्यामध्ये वापरलेला आहे. याचा हा 10 रुपयाची पुडी आहे. ही मोठं पॅकेट पण मिळतं. आम्ही जो आहे आधी सुरुवातीला मी हा
चमचा 1 चमचा टाकला आहे आणि आता इथे चिंचेचे पाणी टाकायचे. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला वाटेल मी आत्ताच सर्व का टाकते, कारण की आत्ता अशाच प्रकारे हा सांबार बनवतात. अशा प्रकारे हा सर्वात सोपा सांबार बनवतात आणि खूप टेस्टी बनतो. आता आपल्याला जेवढा घट्ट पाहिजे असेल, जेव्हा पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे आपल्याला तो पाणी टाकून घ्यायचे आहे. मी 1 पात्र पाणी टाकले. त्याच्यामध्ये मी सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहे, हिंग घेतलेला आहे, नवजी हिंग वापरते आणि मोहरी जिरं सगळं घेतलं आहे. आता फोडणीसाठी आपल्याला सांबारवर फोडणी द्यायची आहे. तेल घेतलेलं आहे मी 2 पळ्या आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि मग त्यानंतर हिंग टाकला, लाल मिरच्या टाकल्या फोडणीमध्ये आणि कढीपत्ता टाकलेला आहे. अशा प्रकारे कढीपत्ता आणि लाल मिरच्या झाल्या की मग आपल्याला जे आहे हा जो थोडा थंड होऊ द्यायचा आणि मग ते आपल्याला सांबारवर हे टाकून घ्यायचे आहे. मोहरी फुटू द्यायची आहे. मोहरी फुटल्याशिवाय जे आहे आपल्याला मिरच्या वगैरे काही टाकायची नाही आहे. मोहरी फुटल्यानंतर बाकीचं टाकलेलं आहे मी. बघू शकता अशा प्रकारे त्या सांबारमध्ये आपल्याला आपली फोडणी देऊन द्यायची आणि 1 उकळ काढून घ्यायची आहे. हे सर्वात महत्त्वाचे. आपल्याला जेवढा घट्ट पाहिजे तेवढं पाणी वगैरे टाकायचं आहे सांबारमध्ये. मला जेवढं पाहिजे तर त्याच्यावर पण टाकलं. आता मीठ टाकायचं आहे. सर्वात शेवटी आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि मीठ टाकायचे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आम्ही कमी मीठ खातो, चवीनुसार मीठ खातो, त्यामुळे मी अर्धा चमचा मीठ टाकला. अशा प्रकारे बघा किती छान सांबार आपला बनवून तयार झाला आहे. अशा प्रकारे सांबार तुम्ही पोळीबरोबर करून खाऊ शकता, भाताबरोबर करून खाऊ शकता आणि इडलीबरोबर डोश्याबरोबरही करून खाऊ शकता. आजची इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.